माय गुड इव्हनिंग टियाज व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर इव्हनिंग टाईम म्हणलं तर काहीतरी खाण्याची क्रेविंग नक्कीच होते। तर तसंच काहीतरी आमच्या बहिणाबाईंसोबत घडलं। त्या पण म्हटल्या की काहीतरी मस्त चमचमीत बनव, मला खूप काहीतरी असं खाऊशी वाटतं। तर त्यातल्या त्यात असं पावसाचा टायमिंग असेल, पाऊस पडत असेल तर मग तर काय ॲटोमॅटिकच पाय किचनकडे वळतात आणि तसंच काही झालं। मग मी मस्तपैकी म्हटलं आता पोहे बनवावेत। तर मग पोहे बनवण्यासाठी मग कांदा वगैरे चिरून घेतला, पुन्हा हिरवी मिरची चिरून घेतली। मग तेवढं ते चिरत असताना बहिणाबाईंची घाई चालली होती, लवकर कर लवकर कर। जसं तोंड चालवतीस चरा चरा तसं हात पण चालव आणि चरा चरा कांदा मिरची टोमॅटो कापून घे। मग काय तसंच मग फास्ट सगळं चरा 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 कापून घेतलं आणि मग तेल आपण कढईमध्ये घेतलं काढून। आणि मग तेल काय आता जरी मोदी म्हटला की बाबा तेल कमी वापरा, पण काय पोटाला मारायचं का? आजपर्यंत त्याचं ऐकूनच हे दिवस आले की आता जाऊ द्या, त्या विषयाबद्दल बोलण्याचा काही वेळ नाही हा। तर मग सगळं त्याच्यामध्ये कांदा मिरची टोमॅटो जिरे मोहरी मीठ हळद सगळं टाकून घेतलं, मस्तपैकी परतून घेतलं सगळं व्यवस्थित। आणि मग नंतर पोहे वगैरे टाकून घेतले त्यामध्ये आणि मस्त हलवून घेतलं, छान एकजीव केलं। तर हे आमचे पोहे तयार झाले आणि मग बहिणाबाईंना दिले। बहिणाबाई खुश झाल्या, पण काय घामच घाम। मग पाहिलं बाहेर तर काय बाबा नुसतं वारं आणि तुफान सुटलेलं होतं, जे बाद म्हणलं। मग तर काय मस्त आनंद झाला बाबा, मला तर भारी वाटलं। एवढ्या गरमीमध्ये चांगला पाऊस पडला, आभाळ आलेलं, इतकं वारं सुटलं तर पण लाईट गेली मात्र, पण तरी पण थंड वातावरण होतं तर भारी वाटलं। तर मग मस्तपैकी पोहे एन्जॉय केले आम्ही आणि वातावरणही एन्जॉय केलं, भारी वाटत होतं। तुमच्याकडे झाला का पाऊस? मग आज नक्की कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, बाय बाय।